चला आपण पुढच्या मॅच कडे वळतोय। आणि दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू आलेले नाहीयेत, दोन्ही टीमचे ती येणं फार गरजेचं आहे। चला आले। गोलंदाजी मार्क वरती चैतन्य, तर आघाडीचे दोन्ही बॅटर स्ट्राइकला असतील प्रसाद, नॉन स्ट्राइकला असतील विनायक। विनायक आणि प्रसाद, प्रसाद आणि विनायक, आणि गोलंदाजी मार्क वरती चैतन्य। मॅचला इथे सुरुवात होते। मॅचला इथे सुरुवात। पहिला चेंडू इथे बॅट वरतून ब्रश, शॉट थर्ड, गलीमध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल, त्या दरम्यान सिंगल। एकेरी धावेने धावसंख्येचा शुभारंभ, धावसंख्येची सुरुवात धावसंख्येचा श्री गणेशा इथे केला जातोय। सुरुवात तर चांगली आहे, पहिल्या चेंडूवरती सिंगल। वा, पुन्हा एकदा जो चेंडू इथे हाताळला गेला विनायक। सुरुवातीपासूनच आक्रमण करण्याचा इथे प्रयत्न होता विनायक यांचा, परंतु इथे गोलंदाज देखील तितकाच हुशार चैतन्य, चांगली गोलंदाजी इथे करतायत। हा यामा ऍक्शन आहे, उंचपुरा गोलंदाज आहे, आणि ज्यावेळेस इथे डिलिव्हर पॉइंट, जे ज्यावेळेस गोलंदाजी इथे डिलिव्हर करतायत, चेंडूला डिलिव्हर करतायत, त्यावेळेसची ती जंप आणि त्यानंतर हाय आर्म रिलीज, हा प्रामुख्याने गोलंदाजाचा प्लस पॉइंट आहे। तुम्ही बघू शकता किती जंप केल्यानंतर तो वेग प्राप्त केला जातो, आणि उंचावरून ज्यावेळी चेंडू सोडला जातो त्यावेळेस तो बॅटरला समजणं तितकंसं सोपं नाहीये। जे गोलंदाजाचं त्या बाबतीत कौतुक करावं लागेल की इतक्या वेगात येऊन त्यानंतर केलेला जो रिलीज आहे तो फार महत्वाचा आहे। धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ते 3। पहिलं षटक सुरू आहे, 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 3 धावा आल्यात। पहिल्यामध्ये सिंगल, दुसरा निर्धाव, तिसरा वाईड, तर चौथ्या चेंडूवरती आलेली सिंगल। 3 मध्ये 3। हा चेंडू देखील शॉर्ट आर्म पुल, आणि इथे सक्सेसफुल प्रसाद यांच्या बॅट मधून ठोकला जातोय तो चौकार। पुनीत बालन ग्रुप यांचा खणखणीत चौकार 4 धावेंसाठी। स्पर्धेमध्ये आपल्याला आयोजन कमिटीला देखील मोलाचं सहकार्य करणार आहेत, जे काही ऑफिशियल्स स्पॉन्सर्स आहेत, त्यामध्ये पुनीत बालन ग्रुपचा देखील समावेश आहे। त्यांच्या माध्यमातून देखील योग्य ते असं मोलाचं सहकार्य आपल्याला पुनीत बालन यांच्याकडून लाभलेलं आहे, पुनीत बालन ग्रुप यांच्याकडून लाभलेलं आहे। 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 7। पहिले षटक सुरू आहे। पुन्हा एकदा लेग लान्स, बॉटमहँडचा चांगला वापर, इथे शॉर्ट फाईन लेग, लॉंग लेग वरती इथे चेंडू अडवला जातोय, त्या दरम्यान सिंगल। धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 8। धावसंख्या होते ती 8 धावा। पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू, 1 धाव, त्या दरम्यान कव्हरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, प्रसाद यांच्या बॅट मधून आलेली एकेरी धाव। धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 8। युवा संघाने या मॅच मध्ये 9 धावा झाल्यात, माफ करा। युवा संघाने या मॅच मध्ये काहीशी बॅटिंग ऑर्डर मध्ये बदल केलाय। मागच्या मॅच मध्ये प्रसाद 4थ्या क्रमांकावरती आले होते, आता ते पहिल्या क्रमांकावरती। लक्ष ठेवावं लागतं मला की तुम्ही काय करताय, रणनीती आखताना काय प्लॅनिंग असतो।
स्वप्नीलला फार रेस दिलेली आहे तुम्ही. स्वप्नील प्रत्येक वेळेस त्याची बॅटिंग ऑर्डर चेंज करता, म्हणून त्यांच्या बॅटिंगवरून जास्त मोठे फटके येत नाही. तुम्ही सुरुवातीपासून ओपनिंग तर ओपनिंगच. काही काही संघ तसेच असतात की हा बॅटर हा ओपनिंगच, पण आपण जर नुसतं खेळायचं म्हटलं ना, सगळ्यांना बॅटिंग मिळवायचे, आज तू ओपनिंग करायची, तसं होतं. पण चेंज केलाय तो चांगला केलाय. प्रसाद आणि विनायक. विनायक प्रामुख्याने आघाडीचा बॅटर आहे. सकाळी नसल्या कारणाने ते काहीशा धावा कमी पडल्या, परंतु आता विनायकच्या जोडीने प्रसाद. पहिल्या षटकामध्ये 9, षटक क्रमांक 2. गोलंदाजी मार्क वरती इथे आदित्य आणि सेलिब्रेशन. वा, अगदी सेलिब्रेशनचं इथे कौतुक करावं लागेल. विनायक नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत प्रसाद यांची जागा भरून काढण्यासाठी. प्रसाद यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर इथे मैदानामध्ये आपण पाहिलेत. अभिषेक इंगळे, आदित्य पहिल्या चेंडूवरती इथे विकेट प्राप्त करतायत आणि पुढच्या चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल. चेंडू देखील उजव्या यष्टीच्या बाहेर. टप्पा पडल्यानंतर इथे आपण पाहतोय काहीसा अतिरिक्त उसळी आणि त्याचबरोबर उजव्या यष्टीच्या बाहेर. धावसंख्या इथे 11. एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. स्क्रीनवरती देखील तुम्हाला ज्या वेळेस ॲक्शन रिप्ले पाहायचा असेल, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला ॲक्शन रिप्ले इथे तुम्हाला मिळतोय. चेंडू देखील उजव्या यष्टीच्याच बाहेर. पुन्हा एकदा अवांतर धाव, पुन्हा एकदा अतिरिक्त धावेने वाढ. धावसंख्या होते ती 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. हा चेंडू देखील खोलवट टप्प्याचा खोदून काढला, परंतु तिथे धाव मिळणं म्हणजे फार अवघड आहे. काय गोलंदाजी केली आदित्यने. वेगाचा पुरेपूर वापर आहे. या गोलंदाजाकडे वेगाबरोबर अचूक असा टप्पा आणि नियंत्रण त्यापेक्षा सुरेख. त्यामुळे या गोलंदाजाच्या विरोधात आक्रमण करणं फार अवघड आहे. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर अशी गोलंदाजी केली तर बॅटरला मात्र इथे काहीतरी वेगळं करावं लागेल, त्याशिवाय धावा मिळणार नाहीत. आणि वेगळा प्रयत्न म्हणजे शफल होऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न देखील फसतोय. टप्पा पडल्यानंतर अगदी गुलीगत चेंडू सरळ इथे बॅटरच्या शरीराचा वेध इथे घेतोय आणि त्या दरम्यान निर्धाव, कुठल्याही प्रकारची धाव नसेल.
षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. 12 धावा आतापर्यंत झाल्यात. एक बॅटर बाद आहे. मोठी धावसंख्या युवा संघाला देखील उभी करावी लागेल आणि युवा वाद्य पथक ट्रस्ट या संघाला खेळाडूंना स्वतःवरती ट्रस्ट ठेवावा लागेल, विश्वास ठेवावा लागेल. हा चेंडू देखील बॅटची आतली कडा लेमन कट, चायनीज कट आणि त्या दरम्यान आलेली सिंगल. एक धाव म्हणजे ही नशिबाची धाव आहे. कदाचित हा चेंडू स्टंपवरती देखील आदळतो, कदाचित हा चौकारही जातो आणि कदाचित सिंगल. इथे विनायक यांच्या बॅटमधून आलेली सिंगल. धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सुरुवात तर संयमाने केली आहे असं म्हणावं लागेल, परंतु शेवट इथे तुम्हाला विस्फोटक करावा लागेल. कारण शिवप्रताप संघाने पहिली मॅच ही जिंकलेली आहे. ही त्यांची लीग मधली दुसरी मॅच आहे. तर युवा संघाने पहिल्या 2 मॅच गमावलेला आहे. ही सन्मानाची लढाई आहे आणि सन्मानासाठी तुम्हाला एक जिंकलेत, एक हारली आहे आणि एक अजूनही शिल्लक आहे, म्हणजे ही जिंकावीच लागणार आहे. तर आपलं आव्हान टिकून राहील. सुपर 8 मध्ये आपल्याला प्रवेश करता येईल. त्यानंतर जर आणि तर रनरेट तुम्हाला बघावं लागेल, परंतु इथे जिंकणं फार गरजेचं आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय कुणाल. इथे जवळपास मिस टाइम स्ट्रोक होता विनायकांच्या बॅट मधून, परंतु 3 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध 3 तिघाड काम बिघाड आणि त्यामुळे इथे झेल झाला नाही. काम बिघडलं. 2 धावा विनायकांच्या खात्यामध्ये. तर सांघिक धावसंख्येमध्ये देखील वाढ. धावसंख्या 15 एका गाड्याच्या मोबदल्यात. इथे देखील शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. डीप काऊ कॉर्नर सिंगल प्राप्त होतीये. धावसंख्येत 1 वाढ. कुणाल गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या 2 चेंडूवरती 3 धावा. धावसंख्या आतापर्यंत एकूण झाली 16. 1 बाद 16. पुन्हा एकदा इनसाइड आउट. थोडासा अपीश, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाहीये. 1 धाव वेगात पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील वेगात पूर्ण केली जाते. काय ज्या वेळेस पहिली धाव तुम्ही वेगात घ्याल ना, दुसरी धाव तुमची आपोआप होईल. जरी चेंडू हातात आला आणि फेकी आली तरी, कारण तितका वेळ तुमच्याकडे मिळतो. पण पहिलीच धाव घेताना जर का तुम्ही काहीशा संत गतीने घेतली तर दुसरी धाव होणार नाही. धावसंख्या 18. हा चेंडू देखील OJSTच्या लगत आहे, सोडून दिलाय. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे. एस्टनच्या मागे आपण पाहतोय ओमकार शिंदे प्रत्येक खेळाडूला अगदी योग्य पद्धतीने त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात, फिल्डिंग सजवतायत. वाह, सुंदर यष्टीरक्षण. पंचांकडे दाद मागितली आहे, परंतु पंचांनी ती दाद फेटाळून दिली आहे. कुठल्याही प्रकारची दाद इथे स्वीकारली जात नाहीये. नॉटआउटचा इशारा इथे येतोय. चेंडू निर्धाव असेल. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता कशा पद्धतीने इथे कलेक्शन केलंय आणि त्यानंतर यष्ट्यांचा वेध घेतला. काहीच इथे पदलालित्य केलं, परंतु शेवटच्या क्षणी बॅटरने देखील ओळखलंय. चांगलं कलेक्शन, परंतु हा चेंडू वाईट अवांतर. धावसंख्येमध्ये 1 वाढ. धावसंख्या होते ती 19.
हा चेंडू आपण पाहतोय डीप काऊ कॉर्नर, षटकार विनायक यांचं. आदित्य आदित्य एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता क्रिकेटचे जे नियम बदलले त्यापैकी एक की आपण बाउंड्री लाईनच्या बाहेरून स्टार्ट घेऊ शकत नाही. आता हा तुम्हाला नियम सांगितला कारण पंचांचं लक्ष नसतं, कारण तुमच्याकडे प्रत्येकाकडे लक्ष ठेवता येत नाही. 30R सर्कलचे खेळाडू आहेत ना, चेंडू द्या नवीन, जुना जुना हा नियम झालाय, नवीन नियम झाला की 30R सर्कलचे खेळाडू त्या सर्कलच्या बाहेरून स्टार्ट घेऊ शकत नाहीत, बाउंड्री लाईनच्या बाहेरून स्टार्ट घेऊ शकत नाही. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या. पहिल्या चेंडूमध्ये विनायक यांच्या बॅटमधून आलेला षटकार, धावसंख्या 25. हा चेंडू देखील वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळलाय, त्या दरम्यान सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या 26. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक. ओमकार तिथे चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 27, 27. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती विनायक यांच्या बॅटमधून षटकार आला, परंतु त्यानंतर मिलिंद यांनी स्वतःला सावरलं आणि पुढच्या 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. जे पहिल्या चेंडूवरती चूक, परंतु त्यानंतर चूक सुधारवण्याचं काम मिलिंद यांनी केलंय. 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात. 4 षटकानंतर धावसंख्या 27 झाल्यात. 24 मध्ये 27. तुम्हाला मोठा फटका हा खेळावाच लागेल. आणि हा स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे, ड्रिंक्स ब्रेक. तुम्ही अतिरिक्त खेळाडू तुम्ही पाणी घेऊन जाऊ शकता, कॅप्टन देखील आतमध्ये जाऊ शकता खेळाडूंशी चर्चा करण्यासाठी, त्यासाठी तुम्हाला वेळ दिला जातोय. आज जर आपण पाहिलं तर रंगाची उधळण करणारा धुळीवंदन, धुळीची उधळण करणारा धुळीवंदन सण आहे. काल होलिका दहन झाल्यानंतर आजचा दिवस सर्वत्र रंगांचा वर्षाव करणारा आजचा दिवस. सर्वांनाच आजच्या दिवसाच्या रंगारंग शुभेच्छा. आपण मुख्य स्क्रीनवरती जी ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीकडे पाहतोय. याच ट्रॉफीसाठी हे युद्ध मैदानामध्ये जुंपलं जात आहे. 16 संघ एकमेकांच्या विरोधात, प्रथमतः लीग फॉर्मॅट मधून, त्यानंतर नॉकआउट. 5 दिवस या ट्रॉफीसाठी हे सर्व खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहतोय आपण. शिवमोत्रा क्रिकेट प्रीमियर लीग 2025 या पहिल्याच पर्वामध्ये सुरेख अशी सुरू असलेली स्पर्धा मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकता. यानंतर होणारी मॅच क्रमांक 6. एका बाजूला असतील शिवसाम्राज्य आणि दुसऱ्या बाजूला रुद्ररूपम. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे आपल्याला प्लेइंग 11 द्यायची आहे आणि खेळाडूंचं व्हेरिफिकेशन लगेच करून घ्यायचं आहे तात्काळ. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस
संपन्न करणार आहोत. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन प्रामुख्याने आपल्याला ही विनंती असेल, आपली प्लेइंग 11 आणि खेळाडूंची पडताळणी आपण लवकरात लवकर करून घ्यायची आहे. 4 षटके संपली, 27 धावा झाल्यात. आता मॅजिक ओव्हर मध्ये इथे गोलंदाज सज्ज होतील. आदित्य षटक क्रमांक 5, वैयक्तिक दुसरं, संघासाठी 5वं. ज्या गोलंदाजाने पॉवर प्ले मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली त्या गोलंदाजाला इथे पुन्हा एकदा मॅजिक ओव्हर साठी आमंत्रित केलं जात आहे. पहिला चेंडू, वाह, टप्पा पडल्यानंतर अगदी वेगात, इथे शरीराचा वेध, या गोलंदाजाकडे वेग आहे आणि नियंत्रण तर अप्रतिम आहे. मागच्या षटकामध्ये तुम्ही या गोलंदाजाची गोलंदाजी पाहिली असेल. वेगाचा पुरेपूर वापर, जो खांद्याचा वापर केला जातो तिथून पॉवर जनरेट केली जाते आणि त्यानंतर डिलिव्हर पॉइंट अगदी समोर बॅटरचे इथे शॉट ऑफ गुडलेंथ वरती जो चेंडू हाताळला जातोय तो फार महत्वाचा. 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटनेच खेळण्याचा प्रयत्न आहे. प्रॉपर टायमिंग इथे जुळून येत नाहीये. 2 चेंडूंमध्ये 2 धावा आल्यात. आतापर्यंत जी गोलंदाजी झाली आहे ती फार महत्वाची आहे, कारण 4 षटकांमध्ये 27 धावा. शिवप्रताप या संघाच्या सर्वच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे, रोखून ठेवलं अजून तरी. इथे देखील इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, विकेटचं पतन आणि एक सेट बॅटर इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. अभिषेक इथे झेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला. नवीन बॅटर मैदानामध्ये अभिषेक यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. ऋषिकेश चव्हाण नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. 29 वरती 2 बाद आहेत. हे षटक फार महत्वाचं आहे, कारण इथे तुम्हाला 10+ धावा बनवाव्या लागतील, कारण धावसंख्या कुठेतरी कमी आहे. त्याला वाढवायचं असेल तर एखादा बिग हिट. 29 धावा, 2 बॅटर बाद, 29. 5वं षटक सुरू व्हायचे. मॅजिक ओव्हर आहे, काहीतरी मॅजिक करावं लागेल ऋषिकेश आणि विनायक यांना. बघूया, 3 चेंडूंमध्ये आदित्यांनी फक्त 2 धावा आणि 1 बॅटर बाद केलाय. पुढचा चेंडू. इथे मला वाटतं वारंवार त्या सूचना दिल्या जातात की तुम्हाला जी कॅप आणि टी शर्ट दिलाय आयोजकांनी तेच परिधान करून तुम्हाला मैदानामध्ये जायचंय. कधी कधी लक्षात राहत नाही, जी लकीच्या कॅप आहे तीच परिधान करून खेळाडू नेहमी मैदानामध्ये खेळतात. काही काही खेळाडूंचं तसंच असतं, जर्सी, ट्रॅक पॅन्ट, कॅप, जी लकी आहे ना तिचाच वापर, आणि महत्वाच्या मॅचला तर तिचा वापर केलाच जातो. हा चेंडू वेगात, वाह, काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने, अप्रतिम. गोलंदाजाची शैली देखील तशीच आहे, वेगात इथे चेंडू डिलिव्हर केला जातो आणि बॅट येण्या अगोदर ती चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. चेंडू देखील बॅटची आतली कडा आणि त्या दरम्यान सिंगल. आता इथे आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 3च आल्यात. आता जरी षटकार आला तरी 9 येतील, पण गोलंदाजाने जर चुकी केली नाही तर, एखाद्या वेळेस गोलंदाज चुकी करेल आणि त्यावरती षटकार आला तर मात्र इथे धावा जास्त होऊ शकतात. आता युवा संघाला गोलंदाजाने चुकी करावी असंच वाटत असेल. बघूया आता काय करतायत गोलंदाज. नाही, चांगली गोलंदाजी. या मॅजिक ओव्हर मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आणि -5, म्हणजे आता या गोलंदाजाच्या खात्यामध्ये
-0 धावा खर्च करण्याचा एक विक्रम नोंदवला गेला. 6 चेंडू हाताळले, एकही धाव खर्च केली नाही. उलटा आहे त्या धावसंख्येमधून एक धाव कमी केली. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. धावसंख्या 31 आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो. इथे गोलंदाज चैतन्य आणि चैतन्याचं स्वागत विनायकाने केलंय षटकाराने. हा षटकार यायला काहीसा उशीर झाला. मागच्या षटकामध्येच हवा होता, बोनस प्राप्त झाला असता. परंतु विनायक यांनी ठरवलंय फुकटच्या धावा आपल्याला घ्यायच्या नाहीत. जे काही आहे ते कष्टाने कमवायचं. आणि इथून पुढे आता विनायक मोठे मोठे फटके खेळणार, त्यासाठी तो तयार देखील आहे. षटकाराने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 37. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला, डीप मिड विकेट, सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 38. 38 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. 38 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. विनायक आणि ऋषिकेश ही जोडी मैदानामध्ये. दोघांनाही धावांना आकार द्यावा लागेल. पुन्हा एकदा फुल टॉस. खराब चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार. परंतु चेक करायचंय कशा संदर्भात. अच्छा, इथे बिमर आहे की नाही त्यासाठी पडताळणी आणि बाउंड्री पण चेक करायची. ओके, आशिषने कॅच घेतलाय. वाह, आपण प्रथमतः बिमर चेक करू आणि त्यानंतर बाउंड्री आहे की नाही याची पडताळणी केली जाईल. चला, इथे पंचांनी निर्णय कळवलाय. जरी झेल योग्य पद्धतीने टिपला तरी बिमर आहे. नो बॉल आहे. आणि मला वाटतं आताची एकच रन का दोन दोन आताच्या 2 धावा. 1 धाव पूर्ण केली आणि नो बॉल, अशा 2च धावा आहेत. बरोबर ना सर? 2 धावा. यस, 2 धावा आहेत. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 40 आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आणि हा चेंडू म्हणावा तसा इथे बॅट वरती येऊ शकला नाही. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. आशिष इथे चांगला चेंडू अडवतात, फेकी होईल. त्या दरम्यान 1 धाव. 41 धावा झाल्यात 2 गाड्यांच्या मोबदल्यात. 41.
इथे मात्र बॅटची एज आणि विकेटचं पतन. कॅच इथे टिपला जातोय आणि बॅटर क्रमांक 3 इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतील सागर माने. विनायक आघाडीचा बॅटर अजूनही मैदानामध्ये. 7वं षटक इथे मैदानामध्ये आहे. 41 धावा या 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता डगआउट मधूनच तुम्हाला सेट होऊन जावं लागेल कारण वेळ फार कमी आणि एक सेट बॅटर जे नवीन जे बॅटर मैदानामध्ये येतात त्यापेक्षा सेट बॅटर जेवढा वेळ स्ट्राईकला येईल तेवढे जास्त धावा येतील कारण तो सेट झालाय. जे त्याला चांगली साथ देणं किती गरजेचं आहे हे लक्षात देखील येणं फार महत्वाचं काम आहे. 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. इथे देखील बॅटची आतली कडा आणि त्यानंतर एक धाव त्या दरम्यान मिळेल आणि विनायक यांना स्ट्राईकला आणण्याचा जो प्रयत्न केला गेला तो महत्वाचा आहे. चला खेळाडू पुढच्या टीमचे दोन्ही संघनायक प्लेइंग 11 आणि खेळाडूंचं व्हेरिफिकेशन लगेच करून घ्यायचंय. पडताळणी झाल्याशिवाय कुठलाही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही आणि टॉसही नाही होणार. त्यामुळे दोन्ही टीम लगेच या. धावसंख्या 42. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत परंतु क्षेत्ररक्षक कुठलाही तिथे तैनात नाहीये. एकच धाव इथे प्राप्त केली आहे आणि साहजिक आहे षटकाची इथे समाप्ती होते. 6 षटकानंतर धावसंख्या होते ती 43. 3 बॅटर बाद 43. अजूनही 12 चेंडू शिल्लक. या 12 चेंडूंमध्ये कमीत कमी 20-25 धावा इथे तुम्हाला बनवाव्या लागतील. म्हणजे 70+ धावा तुमच्या जर बनल्या तर एक चांगली लढाई इथून पुढे देखील पाहायला मजा येईल. जितके चेंडू आहेत त्यापेक्षा कमीत कमी 20-25 धावा जास्त असणं कधी फायद्याचं आहे. म्हणजे गोलंदाजांना खर्च करायला काहीतरी इथे जागा राहते. त्यामुळे बॉलापेक्षा जास्त रन्स तुम्हाला बनवावेच लागतील. ते गोलंदाजांची जबाबदारी थोडीशी कमी करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आशिष गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. पहिला चेंडू इनसाइड आउट. स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा जो प्रयत्न केला विनायकांनी आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती ठोकलेला चौकार. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने आलेल्या 4 धावा. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 47. 3 बॅटर बाद. सत्तेचाळीस धावा झाल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. 47 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. पहिल्या चेंडूवरती आशिष यांचं स्वागत केलंय. पुन्हा एकदा वाह काय यष्टिरक्षण आहे. अप्रतिम. ओमकार शिंदे अप्रतिम असं यष्टिरक्षण. ऍक्शन रिप्ले प्रेक्षकांना बघायला आवडेल मुख्य स्क्रीनवरती. काय यष्टिरक्षण केलंय. वाह सुरेखरित्या आणि तितकीच चपळता. 40+ खेळाडू आहे ओमकार शिंदे. वयाची 40 ओलाटलेला खेळाडू आहे. इथे शॉट ऑन पुल. विनायक यांच्या बॅट मधून बॉलला पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग. षटकार 6 धावेंसाठी. रुद्र रूपम टीम आली आहे का. कॅप्टन आलेत. रुद्र रूपम संघाचे कॅप्टन आलेले आहेत का. शिवसाम्राज्य टीमचे प्लेइंग 11 आलेली आहे. रुद्र रूपम अजूनही आलेले नाही. तर लवकर या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहे आपण. या गोष्टीची माहिती तुमच्यापर्यंत येते. धावसंख्या 53. 3 गाड्यांच्या मोबदल्यात.
हा चेंडू देखील सफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. एक धाव जेमतेम इथे प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 54 धावा झाल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. चोपन्न धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. या षटकामध्ये 1 षटकार 1 चौकार 1 सिंगल 1 डॉट. 4 चेंडूंमध्ये 11 धावा खर्च झाल्यात. हा चेंडू देखील वाह उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. कलेक्शन चांगलं आहे. ओमकार शिंदे वयाची 40 उलटलेला यष्टीरक्षक आहे. प्रामुख्याने वडगाव बुद्रुक या भागामध्ये रहिवाशीत आहे. चांगलं क्रिकेट सातत्याने त्यांनी खेळलेलं आहे. लेदर बॉलची देखील चांगली टीम आहे स्वराज क्रिकेट टीम. त्या टीमचे सदस्य आहेत. हा चेंडू देखील वाह उजव्या यष्टीच्या बाहेर आणि त्या टीम मध्ये देखील त्यांनी यष्टीरक्षण आणि बॅटिंग प्रामुख्याने केलेली आम्ही कित्येक स्पर्धेमध्ये पाहिले. अवांतर वरती अवांतर धावा. धावसंख्येत वाढ करून देतात 56 3 गाड्यांच्या मोबदल्यात. धावसंख्या होती. पुढचा चेंडू इथे फुल टॉस परंतु या फुल टॉस वरती फुल टोल वसूल करता आला नाही. चेंडू इथे काऊ कॉर्नर सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 57. अजूनही आपण पाहिलं तर धावसंख्या जर आपण पाहिली तर 57. 7 षटकानंतर 57. शेवटचं षटक आणि पुन्हा एकदा इथे जबाबदारी ओमकार शिंदे यांच्या खांद्यावरती आहे. फार क्वचितच हे गोलंदाजी करतात. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की हे फक्त बॅटर आणि विकेट किपर पण गोलंदाजीचा भार फार क्वचित. आता क्वचित गोलंदाजी करायची म्हटल्यानंतर ती कशी केली जाईल. 57 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 8व्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू इथे वाईट बॉल. मागच्या मॅच मध्ये देखील पहिला चेंडू त्यांनी अवांतरच हाताळला होता. सुरुवात अवांतरनेच होते. रेग्युलर गोलंदाज आणि पार्ट टाइम गोलंदाज हाच फरक आहे. इथे देखील फुल टॉस परंतु त्याचा फायदा इथे नक्कीच मिळेल. बॉल जाईल टिप स्क्वेअर लेग. चौकार 4 धावेंसाठी. जितक्या धावा खर्च होतील ना तितक्या बनवण्याची ताकद देखील ओमकार शिंदे यांच्याकडे. त्यामुळे खर्च जितका करतील तितका वसूल करण्याची ताकद असलेला खेळाडू. पहिला चेंडू वाईट त्यानंतर चौकार. पुन्हा एकदा फुल टॉस आणि इथे मात्र गोलंदाज बचावलेत कारण त्या खेळाडूच्या फक्त इकडे तिकडे जरी चेंडू गेला असता ना तरी इथे चौकार आला असता परंतु इथे एकच धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 63. अजूनही 4 चेंडू शिल्लक आणि स्ट्राईकला विनायक आहे जो सेट आहे. इथे काहीसं पदालालित्य केलंय परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव डॉट. चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक. 63 वरती 3. पुढचा चेंडू. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. आणि आता पलीकडच्या कोर्ट मध्ये चेंडूला पाठवून दिलाय 6 धावेंसाठी. सहा धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या उलट सुलट 69. 69.
3 गड्यांच्या मोबदल्यात 3-6-9 उलट सुलट 69. 3 बॅटर बाद. अजूनही काही चेंडू शिल्लक. स्ट्राईकला विनायक 41 वरती नाबाद आहेत. अजून 2 चेंडू आहेत. वैयक्तिक 50 धावा पूर्ण करण्याची संधी आहे. अजून अतिरिक्त धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 70. एक षटक थोडंसं महागडच आहे कारण आतापर्यंत 4 मध्ये 13 आल्यात. त्यामध्ये एक षटकार एक चौकार आहे आणि त्यामध्ये अजूनही काही धावा इथे जोडल्या जातील. 4 धावा. 74 धावा झाल्यात. अरे रे 4 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 74. तर विनायक यांच्या बॅट मधून 45 झाल्यात. षटकार आला तर 51. 74. परंतु इथे 49च आहेत. परंतु विनायक यांची जर बॅटिंग आवडलीच असेल तर एकदा जोरदार टाळ्या. पहिल्या षटकापासून ते मैदानामध्ये तटस्थ भूमिका घेतली. डाव एका बाजूने सावरला. धावसंख्येला आकार दिला. धावसंख्या 78. 79 धावेंची गरज असेल. 78 मधल्या जवळपास 50 धावा या विनायक यांच्या बॅट मधून आल्यात. जवळपास 49 धावेंवरती विनायक नाबाद. चांगली इनिंग इथे पेश केली. नाही नक्कीच असं होतं ना. काही खेळाडू काही प्रेक्षक काही मान्यवर जर आले ना तर खेळामध्ये बदल होतो. तो त्या मान्यवरांचा किंवा त्या खेळाडूचा पायगुण म्हणावा लागेल. आले आपण इनिंग ब्रेक मध्ये जो टॉस करणार आहे तो थोडासा डिले करतोय कारण प्रतिस्पर्धी संघ ऑन द वे आहे. परंतु आपण लगेच दुसऱ्या इनिंगला आपण सुरुवात करणार आहेत. एका लाईनीत एका ओळीमध्ये आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. युवा संघ ही मॅच जिंकण्यासाठी तुमच्याकडे आता बँक बॅलन्स बऱ्यापैकी झालेला आहे. 78 झाल्यात. 79 धावा म्हणजे जवळपास 31 धावा तुमच्याकडे चेंडूपेक्षा जास्त आहेत. 31. आणि त्या धावसंख्येचा तुम्हाला रोखण्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर शिवप्रताप संघाला या चेंडूंपेक्षा 31 धावा ज्या जास्त आहेत त्या धावांचा पाठलाग देखील इथे वेगात करावा लागेल. आणि कशा प्रकारे त्या धावा बनवल्या जातील हे देखील प्रामुख्याने पाहावं लागेल. शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्व. आणि या पहिल्याच पर्वामध्ये आपल्याला ज्या ज्या मान्यवरांकडून मोलाचं सहकार्य लाभलंय ते पुनीत बालन ग्रुप, त्याचबरोबर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, त्याचबरोबर कोहिनूर काका हलवाई स्वीट्स अँड नमकीन, जगदंबा व्हेज नॉनव्हेज, त्याचबरोबर सुमानिक सिक्युरिटी, ज्ञानदीप शिक्षण संस्था, अनुपम फार्म, युनिक द नेचर आणि त्याचबरोबर युनिक सिटाडेल या सर्वांनी केलेलं मोलाचं सहकार्य. आणि त्याचमुळे ही स्पर्धा आपल्याला मोठ्या उंचीवरती जी जाताना पाहायला मिळते. सर्वच मान्यवरांचं आणि सर्व स्पॉन्सरचं आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक असे हार्दिक असे आभार.
चला दुसऱ्या डावाला सुरुवात आणि पहिल्या चेंडूवरती आउट ऑफ द पार्क षटकाराने इथे सुरुवात होते आणि समालोचन कक्षामध्ये देखील हलकासा बदल. विनोद सर आपल्या बरोबर जोडले जातील. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. हॅलो. पहिला चेंडूवरती मात्र षटकार. शैलेश सरांचा सुंदर आवाज आपण ऐकला. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहत होतो. धावांचा डोंगर मात्र उभा केलाय. 79 धावांचं टार्गेट. त्यावेळेस माझा फुल टॉस चेंडूचा चांगला फटका आणि ते वन बाउन्स चेंडू सीमा पार चौकार. शुभम गाडीच्या बॅट बंद मात्र चौकाराला खणखणीत चौकार होता. अप्रतिम बॅटिंग मात्र आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवरती अगदी वातावरण बदलून टाकणारे फटके आपण पाहिले. सामना एकतर्फी करून टाकण्याचा प्रयत्न मात्र इथे होतोय. 46 चेंडू आणि अजूनही 64 धावांचं आव्हान. स्लोवर चेंडू होता. स्लोवर चेंडू फसवलं होतं. क्षेत्ररक्षक थोडासा दूर होता. संधी निर्माण झाली होती. सागर अगदी काही पाऊल पुढे असता तर झेल नक्की झाला असता. प्रयत्न मात्र सागरचा चांगला होता. चेंडूला थांबवलं. एक सिंगल धाव. अजूनही पाहिलं तर 63 धावांचं आव्हान असेल. 5 धावांची पेनल्टी देखील त्यामुळे धावफलक मात्र पुढे सरकेल. 16 धावा. हो. इथे मात्र हा चेंडू सुरेख आणि धाव मात्र इथे केवळ एक सिंगल धाव. 17 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. चार चेंडूचा खेळ इथे मात्र पूर्ण झालाय. धावफलकावर धाव आहेत 17. अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र या षटकातील शिल्लक. पहिलं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. इथे फटका जोरदार. मैदानात उठल्या अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर फेकला तोफेचा गोळा. षटकार. तेवीस धावा या धावफलकावरती पाहतोय. काय फटकेबाजी मैदानामध्ये सुरू झाली आहे. एका बाजूने शुभम काळे, दुसऱ्या बाजूने देवन.
देवेनने देखील एक चांगली बॅटिंग केली, एक सिंगल धाव देत स्ट्राईक दिली. शुभम मात्र 17 धावा 4 चेंडूमध्ये आणि ते 17 वरती थांबणार नाही. पुन्हा एकदा हवाई हल्ला, चेंडू मैदानाच्या बाहेर, षटकार, 6 धावा. शुभमच्या बॅट मधनं धावांचा पाऊस मैदानामध्ये पडतोय. पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहतोय जवळपास 24 धावांचं पॅकेज दिलं गेलं. 5 धावा या ऍड झाल्या, 29 धावा या पहिल्याच ओव्हर मध्ये पूर्ण होत आहेत. 42 चेंडू आणि 50 धावांची गरज. सामना अगदी पहिल्याच ओव्हर मध्ये बराचसा सामना रिकामा करून टाकला तर शुभमने. 29 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये. गोलंदाजी मार्कर गोलंदाज विनायक. विनायकचा पहिला चेंडू फुल टॉस होता आणि ते क्षेत्ररक्षक मात्र तैनात केलाय. चांगली फिल्डिंग, एक सिंगल रन. देवेन देवरे बॅटिंग करत असताना 2 चेंडूमध्ये 2 धावा. फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचं काम देवेनने केलं. शुभम काळे मात्र आज मैदानामध्ये बरसला. 5 चेंडूमध्ये 23 धावांचा सुसाट खेळ आपण मैदानामध्ये शुभमचा पाहतोय. शुभ सुरुवात शुभमने करून दिली. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू, उसळता चेंडू हुक केला. यावेळेस मात्र चेंडू वन बाउन्स जाईल सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. चला पुढच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. चौतीस धावा धाव फलकात आपण पाहतोय. विनायक परत एकदा गोलंदाजी मार्कर. यावेळेस फुल टॉस चेंडू, गोलंदाजच्या डोक्यावर चेंडू मात्र खेळाय. क्षेत्ररक्षकाला बीट केलंय. क्षेत्ररक्षकाची धावपळ तिथे चेंडूच्या मागे. चेंडूला मात्र मैदानाच्या आत थांबवण्यामध्ये यश आलंय. चेंडूला थांबवलंय पण धावा मात्र तिथे पळून पूर्ण केल्या जात आहेत, त्या 3 धावा. सागरचं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, 3 धावा मात्र इथे पूर्ण होतील. धाव फलकावरती धावा जमा होत आहेत त्या 37-37. त्यावेळेस देवेन देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण एक सिंगल धाव. सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. एक चांगली स्टार्ट इथे मात्र आता टीमला मिळाली आणि त्यावरती अगदी चांगला धावफलक इथे उभा केला गेलाय. शिवप्रताप वाद्य पथकाने मात्र आज धमाका उडवून दिलाय बॅटने. हा चेंडू अगदी पाहिला तर वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. शिवसाम्राज्य संघाचे कॅप्टन शिवसाम्राज्य. चला कॅप्टन टॉस साठी यायचं शिवसाम्राज्य. 39 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. अजूनही 2 चेंडू विनायकचे या षटकातील शिल्लक. ओ यावेळेस बॅटची आतली कड होती, स्टंपच्या फार जवळून चेंडू पास झाला. एक सिंगल धाव, केवळ एक सिंगल धाव आणि सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. 40 विजयासाठी 39 धावांची गरज. अर्ध्या धावा इथे आतापर्यंत बनवल्या गेल्या एक चांगल्या पद्धतीने. कोणती विकेट इथे गमावली नाहीये. स्ट्रॉंग पोझिशन वरती आता मात्र पोहोचतायत ते. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. बॅट फक्त स्पर्श घेतला चेंडूने. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न नाही, थांबवलं तिथे. रन मात्र इथे नाही. त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावा, फक्त 1 धाव ही एक्स्ट्रा स्वरूपाची आली. बाकी 39 धावा या बॅटरने बॅटच्या स्वरूपाने घेतल्या. या ओव्हरमध्ये आल्या 11 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40. गोलंदाजी मार्कर सागर. सागर जगतापच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवलाय. शुभम 8 चेंडूमध्ये 31 धावांचा भन्नाट खेळ आपण मैदानामध्ये पाहतोय. देवेन 4 चेंडूमध्ये 3 धावा देवेनने आतापर्यंत बनवल्या. ती धावांची गाडी मात्र सुसाट वेगाने पुढे सरकतीये. टॉस केला जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या लवकर. सामन्यामध्ये आता जर कलाटणी घ्यायची असेल तर इथे विकेटचा शोध मात्र घ्यावा लागेल, विकेट मिळवावी लागेल.
यावेळेस मात्र हा चेंडू सुसाट वेगाने खेळलाय, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं युवा पदकाने सामना जिंकला होता, पण इथे अगदी पाहिलं तर थोडीशी चुका ज्या झाल्या, गोलंदाजाने सुरुवातीच्या ओव्हरमध्ये जे धावा खर्च केला तिथे मात्र सामना अगदी बराचसा सामना हा शिवप्रतापच्या बाजूने झुकला गेला, पण मॅच संपली नाहीये. अगदी कमबॅक करण्याची ताकद युवा पदकामध्ये आणि ते कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील करतील. 44 धावा, 44 रन. जागा बनून चेंडू आता खेळाय कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षकांमध्ये लागलेली शर्यत, चेंडूने जिंकली आहे, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. टॉस या ठिकाणी केला जातोय. पंच 2 मिनिटं मॅच आहे करा. अंपायर टॉस या ठिकाणी होतोय. टॉस जिंकलाय तो. रुद्र रूपमने टॉस जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. .54 54 धावा दाखल करते आपण पाहतोय. 33 चेंडू 25 धावा. सामना बराचसा सोपा करून टाकलाय शुभम काळेने. 2 चौकार 1 षटकार यावर मध्ये. सागरचं स्वागत मात्र चौकार षटकाराने 45 धावांवरती आता मात्र शुभम काळे पोहोचलाय. आजच्या दिवसाचं पहिलं अर्धशतक शुभम पूर्ण करणार का? फार जवळ पोहोचलाय तो अर्धशतकाच्या. आणि यावेळेस हा चेंडू मात्र फसवा टाकला, समजू शकला नाही. चेंडू मात्र डॉट बॉल. असूनही 25 धावांचं टार्गेट शुभम काळेने मात्र मॅच अगदी एक वेगळा रंग नक्कीच या ठिकाणी भरलाय. वाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ, एक्स्ट्रा रन इथे मात्र खर्च होत आहेत. 55 धावा. फुल टॉस चेंडू, फुल टॉस चेंडू, फटका चांगला खेळलाय, क्षेत्ररक्षक फार दूर, चेंडू फरार, सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. आणि या 4 धावांसोबतच शुभम काळे 49 धावांवरती पोहोचलाय. 79 धावांचं टार्गेट पाहता वाटलं होतं की इथे शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच खेळली जाईल, पण इथे यावेळेस मात्र हलक्या हाताने एक सिंगल धाव आणि त्याचबरोबर आजच्या दिवसाचं पहिलं अर्धशतक शुभम काळेच्या नावावरती. अर्धशतक मात्र शुभमने पूर्ण केलं. कॉंग्रॅच्युलेशन. जबरदस्त बॅटिंग शुभम काळेची आपण पाहिली. आजच्या दिवसाचं पहिलं अर्धशतक शुभम काळे झळकवताना आपण पाहिलं. षटकार चौकारांची आतिषबाजी. सामना मात्र एकतर्फी करून टाकला शुभमने. शेवटचे 30 चेंडू 19 धावांची गरज. तीन षटकाचा खेळ पूर्ण झाला. 3 षटकामध्ये 60 धावा. शुभम नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावत आहे. उलटप्प्या चेंडू लॉंग ऑन मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचायचा प्रयत्न, एक सिंगल आली. दुसरं जायचा प्रयत्न नाही, थांबवलं. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय विनायक. वैयक्तिक दुसरं संघासाठी 4थं षटक घेऊन विनायक गोलंदाजी मार्कवर येतोय. इथे एका दुसऱ्या विकेटचा शोध मात्र असेल, पण इथे विकेटचा शोध हा संपता संपेना, कारण फलंदाजाने संधी दिली नाही गोलंदाजांना विकेट घेण्याची. ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे अगदी शुभमने तर एकतर्फी धमाका केलाय. 15 चेंडू मध्ये 51 धावांचा सुसाट खेळ मैदानामध्ये अजून देखील सुरूच आहे. यावेळी चेंडू मात्र हवेत खेळलाय. चेंडूने उंची देखील घेतली, पाहूया लांबी किती घेतली आणि चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. षटकार. 6 धावा. अप्रतिम टायमिंग इथे आपण शुभमचा पाहिला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला आणि सीमारेषेच्या बाहेर चेंडू खेळत असताना 6 धावा वसूल केल्या. सामना अगदी पाहिला तर 27 चेंडूने 11 धावांवरती सामना येऊन पोहोचलाय. यावेळेस शुभम परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. ही सरळ बॅटने मात्र सरळ चांगले फटके शुभमचे आपण पाहिले, पण यावेळेस मात्र आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल.
परत एकदा हा चेंडू इथे मात्र वेगवान आणि पंचाचा बोट आकाशाकडे. पहिली विकेट, पहिला फलंदाज बाद. मोठा मासा गळायला लागलाय. शुभम काळे इथे मात्र होतंय झेल बाद. विकेटच्या मागे ऋषी चव्हाणने टिपलेला एक सुंदर झेल. फलंदाज मात्र इथे बाद. नवीन बॅटर आशिष गायकवाड. अडुसष्ट धावा धावफलकावरती 25 चेंडू आणि 11 धावांची गरज. सामना अगदी एकतर्फी करून टाकलाय. नवीन बॅटर आशिष गायकवाड. आशिष गायकवाडच्या हातामध्ये चेंडू मात्र सोपवलाय. पाहूया काय होतंय. 68 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. शुभम काळेने केलेली भन्नाट फलंदाजी आपण पाहिली. एकतर्फी खिंड मात्र त्याने लढवली आणि सामना देखील एकतर्फी करून टाकला. पण अजूनही मॅच पाहिलं तर 11 धावांसाठी इथे खेचली जाऊ शकते. कारण क्रिकेटचा खेळ कधी रंग बदलेल सांगता येणार नाही. आणि यावेळेस मात्र हा चेंडू हवेत आणि झेल टिपला. आणखी एक फलंदाज इथे बाद. त्याचबरोबर तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता जे शुभम काळेने जी बॅटिंग केली. लाजवाब बॅटिंग इथे शुभम काळेची आपण पाहिली. अगदी एकतर्फी त्याने मात्र किल्ला लढवला. संघाला अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती पोहोचला. विजयाचा पाया रचलाय. सुवर्ण कळत चढवणं अजूनही बाकी. ब्रिंग्सबेक आपण मैदानामध्ये सुरू असताना शुभमची बॅटिंग पाहूया. शुभमच्या बॅटिंगचे हायलाइट तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. 50 धावांचा सुसाट खेळ मैदानामध्ये शुभमचा आपण पाहिला. एक जबरदस्त बॅटिंग शुभमने मात्र केली. संघासाठी मात्र सामना बराचसा सोपा करून टाकला शुभमने. तोपर्यंत शुभम मैदानामध्ये होता. अगदी वाटत होतं की सामना 3 ते 4 ओव्हरमध्ये संपवला जाईल. पण अगदी आता पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती आपण पाहतोय 68. अजूनही 24 चेंडू आणि 11 धावांची गरज. एका परास एक चांगले फटके शुभमच्या बॅटमधनं पाहिले. धमाका मात्र त्याने केला. प्रेक्षकांना अगदी मंत्रमुग्ध करून टाकणारी बॅटिंग शुभमची आपण पाहिली. सगळे फटके नक्की शुभमच्या बॅटमधनं पाहिले. चांगली गॅपमध्ये खेळले. हवाई फायर आपण पाहिली. त्या पद्धतीने शुभमने आज बॅटिंग केली आहे. संघाला मात्र त्याने एका स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आणून ठेवलंय. 24 चेंडू 11 धावांची गरज. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 68 धावा. मॅजिक ओव्हर. हे मॅजिक ओव्हर जर गोलंदाजच्या बाजूने चांगलं गेलं तर युवा पथक परत एकदा मॅच मध्ये येऊ शकतील. प्रसाद गोलंदाजी मार्कर प्रसाद. स्ट्रायकिंग एंडवरती असेल देवेन. पहिला चेंडू शांत रित्याने खेळून काढला. इथे मात्र 10 धावा बनवाव्या लागतील या ओव्हरमध्ये. जर तुम्हाला पॅनल्टी टाळायची असेल तर इथे 10 धावा बनवाव्या लागतील. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव. 69 धावा. पाचव्या षटकातील पहिला चेंडू मात्र आपण पाहिला. एक सिंगल धाव. मॅजिक ओव्हर मैदानामध्ये सुरू झाली आहे.
तसाच्या हातामध्ये चेंडू, फटका जोरदार धुवाधार, पण तिथे झेल टिपला, फलंदाज बाद. ओमकार शिंदे मात्र इथे कोसळलाय, अनुभवी फलंदाज बाद. मॅच मेट ट्विस्ट आणि इथून मॅच पुन्हा एकदा रंग बदलताना पाहायला मिळेल. नवीन बॅटर कव्हर एरिया मात्र स्ट्रॉंग होता ओमकारचा, पण यावेळेस मिड विकेट मध्ये चेंडू पार करण्याचा प्रयत्न केला, तिथे मात्र तो फसला. कारण या मैदानाचा अनुभव आहे ओमकार जवळ, कव्हर मध्ये खेळण्यामध्ये माहिर आहे, कव्हरचा किंग म्हणून या मैदानामध्ये ओळखला जाणारा खेळाडू. इथे मात्र झेल बाद होऊन डगआउटला परतला. 69 धावा या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. 3 फलंदाज बाद, 69, 22 चेंडू आणि 10 धावांची गरज. पण या ओव्हर मध्ये जर हे षटक कमी धावांचं गेलं तर मायनस मध्ये देखील येऊ शकतात टीमला. परत एकदा चेंडू हवेत खेळला, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तयार, चेंडूला थांबवले, केवळ एक सिंगल धाव. या ओव्हर मध्ये आतापर्यंत पाहिलं तर 2 धावा खर्च होत आहेत. 21 चेंडू 9 धावांची गरज. नऊ 21 चेंडू 9 धावांची गरज असेल. हा चेंडू इथे आपण पाहतोय डॉट बॉल, निर्धाव चेंडू मात्र परत एकदा आलाय. जेवढे चेंडू निर्धाव येतील तिथे मात्र परत एकदा मॅच मध्ये युवा प्रतिष्ठानला घेऊन येतील. फटका चांगला खेळला, गॅप शोधली आहे, ओमकारची कमी तिथे पूर्ण केली जाते. चौकाराने धावफलक पुढे सरकेल, 4 धावा. चौऱ्याहत्तर धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. या ओव्हर मध्ये आतापर्यंत पाहिले तर 6 धावा आल्या, 1 चेंडू मात्र शिल्लक आणि इथे चौकार खेळावं लागेल, नाहीतर धावा मायनस मध्ये येतील. ज्या बनवल्यात त्या धावा मायनस मध्ये येऊ शकतील. शेवटचा हा चेंडू मात्र महत्वाचा असेल. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू, असं वाटलं होतं 4 ओव्हर मध्ये मॅच संपेल, पण गोलंदाजाने इथे मात्र चांगलं कमबॅक केलंय आणि अजून देखील ते लढत आहेत. शेवटच्या धावेपर्यंत लढाई ही मात्र घनघोर होताना पाहायला मिळेल. हॅलो हॅलो 74 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 74 पॅनल्टी इथे बॅटिंग टीमला मिळाली. म्हणजे आता धावफलकावरती होती वाढ, म्हणजे आता 18 चेंडू मध्ये बनवायच्या 10 धावा. शेवटच्या 18 चेंडू 10 धावांची गरज. तीन फलंदाज मात्र इथे बाद झाले. नवीन बॅटर गोलंदाज सौरभ.
यावेळेस हा चेंडू इथे पाहतो आपण व्हाईट बॉल. त्यावेळेस फटका परत एकदा हवेत केलाय. कव्हर मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. 4 धावाने धावफलक पुढे सरकेल. 80 धावा. फक्त 4 धावा दूर असतील विजयापासून शिवप्रताप. शिवप्रताप पथकाने मात्र एक सुरेख खेळ केला. सुरुवात मात्र शुभमने चांगली करून दिली होती. मध्ये थोडासा नक्कीच व्यत्यय आला होता. गोलंदाजाने ज्या विकेट घेतल्या तिथे सामना रंगीत होईल असं वाटलं होतं, पण नंतर परत एकदा देवेनने मात्र सूत्र हातामध्ये घेतली. ठीक. 16 चेंडूमध्ये अगदी बनवायच्या त्या 4 धावा. 2 धावांची गरज असेल. 16 चेंडू बनवायच्या 2 धावा. वाईट प्लस 1 सिंगल रन. यावेळेस हा चेंडू अगदी पाहिला तर सिंगल धाव. सिंगल. हॅलो. सिंगल धाव. धावफलक मात्र सामना बरोबर सुटलाय. शेवटचे 15 चेंडू बनवायचे केवळ एक सिंगल धाव. रुद्र रूपम संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र घेतलाय आणि यावेळेस हा सामना मात्र जिंकलाय तो शिवप्रताप वाद्य पथकाने. हा सामना एकतर्फी गाजवला, जिंकला. अडलक टीम युवा